रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. एक वेळ अशी अवस्था होती की बाबा मला बाग सोडून द्यायची तयार होतो. आता कळीच नाही निघणार तर कशी. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नवनाथ देवकदे, सांगोला प्रतिनिधी. तर आज आपण सांगोला तालुक्यातील मानेगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि प्रथमतः आपण आपले मानेगावचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की बाबा ह्या प्लॉटमध्ये आले तर ह्या प्लॉटमध्ये कशासाठी आलो आहे आपण आणि काय का त्याच्या पाठीमागचं काय कारण आणि ही डाळिंबीची बाग आहे. या डाळिंबीच्या बागेची यशोगाथा आपण शेतकऱ्यांकडूनच ऐकून घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण तुमची ओळख करून सांगा. रामकृष्ण हरी, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी संतोष बाबर मानेगावमधून काम करत आहे. मित्रांनो, ही बागेची कंडिशन काय परिस्थिती होती आणि आता कशी आहे हे आपण शेतकरी मित्रांकडूनच ऐकून घेऊ. सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो. रामकृष्ण हरी, अर्जुन कोडक, मुक्काम पोस्ट मानेगाव, तालुका सांगोला. तर साहेब, या बागेमध्ये ज्यावेळेस पहिलं पाणी कधी दिलं बागेला? पहिलं पाणी 19 डिसेंबरला. बरं, 19 डिसेंबरला ज्यावेळेस तुम्ही पाणी दिलं त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तिथून पुढे काय काय अडचणी आल्या आतापर्यंत? आतापर्यंत म्हणजे या भागामध्ये नराची संख्या जास्त होती पहिल्यांदा. 70% नर होता. बरं, म्हणजे पहिल्यांदा नर भरपूर कळी निघली. 70 ते 80% मरणार होता. म्हणजे जेवढं तुम्ही झाडाला बघाल तेवढं फुल भरपूर लागलं पण नरकळीचं प्रमाण जास्त लागलं. मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? त्याच्यावरती समस्या काय केली? त्याच्यावरती 22 आणि स्टीम ग्रोथ आम्ही वरून स्प्रे दिला. बरं, आणि बायोसमृद्धी समृद्धी आम्ही ड्रिपमधून दिलं. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आपले हे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांचा प्लॉट आहे त्यांचे बंधूच आहेत, त्यांचं पण यांना वेळोवेळी मार्गदर्शन असते. तर आपण त्यांनी काय काय केलं ह्या प्लॉटसाठी आणि रामा ॲग्रोटेकचे काय प्रोडक्ट वापरले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. आणि स्प्रेसाठी काय वापरले किंवा खालून ड्रिपनं ॲप्लिकेशन काय दिलेत हे पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर सर्वप्रथम तुम्ही ड्रिपनं काय दिले खालनं आणि स्प्रेसाठी काय काय वापरले? आम्ही हे आहेत ती माझी बंधूच आहेत. बरं, मग वेळोवेळी येणं, भेट देणं, बघणं, कमी जास्ती सांगणं आणि पहिल्यांदा पूर्णपणे नर म्हणजे 75 ते 80% नर निघाला आहे बागेला. बरं, पूर्ण ड्रॉपिंग झालं. बरं. मग आता पूर्णपणे व्हायबल झालं की आता कळी निघणारच नाही अशा अवस्थेत. एक वेळ अशी अवस्था होती की बाबा मला बाग सोडून द्यायची तयार होतो. म्हणजे तुम्ही बाग सोडून द्यायचे म्हणजे वाटत होतं की मला आता एवढी सेटिंग होईल कळी मला म्हणजे जेवढा खर्च झाला त्या पद्धतीत म्हणजे आणि उत्पन्न होणार नाही असं वाटत होतं. दररोज मला फोन करणं, ही बघ म्हणणं आणि येऊन बघितलं. मी एवढी आता 2-3 वर्ष बाग करतोय पहिल्यापासून. बरं. मी व्हायबल पूर्णपणे झालेलो होतो. बरं, बरं, आता कळीच नाही निघणार तर कशी. बरं. मग तुमचे प्रतिनिधी यांच्याशी भेट घेतली, म्हटलं काय करावं काय कशा पद्धतीने. मग त्यांनी वेळोवेळी सांगितलं की रोट वगैरे सोडा आणि वरनं रामा मॅजिक स्टीम ग्रो आणि बायोसमृद्धी खालून गेलं आणि वरनं रामा मॅजिक स्टीम ग्रो मारल्यानंतर असा रिझल्ट बसला की एक 5-7 दिवसात कळी पूर्णपणे बाहेर दिसायला लागली. पूर्ण माझी संख्या स्ट्रोकमध्ये कळी निघाली आणि अशी सेटिंग मस्तमध्ये पकडली की आता आमच्या मनाजोगं झाले. मनापेक्षा आता इथून पुढे नको आहे असं वाटते सेटिंग. तरी पण कडी आहे, सेटिंग चालूच आहे. म्हणजे झाडाला तुम्ही म्हणजे बायोसमृद्धी सोडल्यानंतर तुम्हाला शेवटचा डोस सोडल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की बाबा झाडाला आता एवढी कळी झाली निघले की बाबा सेटिंग होऊन पण तुम्हाला अजून झाडाला कळी निघायचं चालू आहे. तुम्ही म्हणता की बा झालं तरी झाड अजून कळी निघते. एक वेळेस बाग सोडण्यात तयारीच होती. म्हणजे तुम्ही बाग सोडून द्यायच्या परिस्थितीत होता तरी तुम्हाला म्हणजे हे रामा ॲग्रोटेकचे जे तुम्ही उत्पादन वापरले त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? पूर्ण विश्वास आहे. मी वैयक्तिक मला इतर कोणी शेतकऱ्यांनी विचारलं बाबा कळी निघणं काय झाले तर त्यांना मी आवर्जून सल्ला देतो की रामा मॅजिक स्टीम ग्रो वरून मारा आणि खालून बायोसमृद्धी सोडा, तुम्हाला कळी 100% निघणार. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोय आणि तुमच्या प्रतिनिधीला सांगा, विचारा की बाबा मी सांगितले का नाही. बरं, योगायोगानं जर आमच्या प्रतिनिधीची जर भेट झालीच नसती तर तुम्ही काय केलं असतं? इतर केमिकलच्या नादी लागून आम्ही एक रासायनिकच्या नादी लागून थोडंफार आम्ही खर्च झाला. पहिले सुरुवातीला तुम्ही केमिकल वापरलेच होतं ना? वापरलं होतं.
पण नाही केमिकल वापरून तुम्हाला अशी मनस्थिती झाली की प्लॉट आम्ही सोडून देतोय आता म्हणजे पाहिजे तसं झाडाला सेटिंग बी नव्हती, कळी बी नव्हती, प्लॉट सोडून द्यायच्या तुम्ही मनस्थितीमध्ये होता. पण योगायोगानं तुमच्या आमच्या प्रतिनिधीशी भेट झाली आणि तुम्ही जे काही रामाग्रोटेकचे बायोसमृद्धी म्हणा किंवा डाळी स्पेशल असेल, स्टीम ग्रो, रामा मॅजिक हे तुम्ही स्प्रेला वापरलं आणि खालनं ड्रिपनं पण ऍप्लिकेशन दिलं. हे दिल्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता की झाडावरती सेटिंग म्हणजे सेटिंग कसं झालेलं आहे झाडाच्या, म्हणजे फळाचं चमक म्हणा किंवा ग्लेझिंग म्हणा, स्ट्रोक पण कळीचा बघू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही कसं आहे की एकंदरीत स्ट्रोक वगैरे कसं आहे केळीचं? छान आहे एकदम. स्ट्रोक छान आहे आणि स्ट्रोक लांबडा पडल्यामुळं फळं पण असतानाच चांगल्या साईजमध्ये आहे आणि बारीक फळ पडलं नाही. म्हणजे फळांना चमक वगैरे ग्लेझिंग चांगले आलेले आहे. फवारणीसाठी रामाग्रोटेकचे कुठले प्रोडक्ट वापरले? नाही जास्त करून आम्ही रामायण स्टीम ग्रो हेच आणि खालून फॉस्फरिक ऍसिड सोडले, खालून फ्रूट मॅजिक सोडले, रूट मॅजिक सोडले, बायोसमृद्धी सोडले, सोडले, डाळिंब पेशल सोडले, नायट्रोजन काय ते दुसरे फॉस्फ काय PHB दिलेला आहे. सोडले. रामा पी आणि रामा के पण खालून सोडलेला आहे. तर ह्याचे सगळ्याचे रिझल्ट तुम्हाला एकदम बेस्ट आले. छान रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता की असं सेटिंग झालेलं आहे की सर्व असं काडीला सेटिंग झालेलं आहे आणि असं बघा एक नंबर चमक वगैरे ग्लेझिंग आणि असं झुपक्याने सुद्धा सेटिंग झालेलं आहे एकाच ठिकाणी बघा. दोन प्रॉब्लेम बघू शकता भरपूर सेटिंग आहे. चांगल्या पद्धतीने सेटिंग आहे आणि सध्या अवस्थेत असं आहे की संख्या भरपूर आहे फळांची. आता ह्या झाडाच्या वयोमानानुसार जर विचार केला 50 तर 50 ते 60च्या पुढे सेटिंग आहे आणि ह्या झाडाच्या ताकदीनुसार जर बघितलं तर ह्याला बास आहे सध्याला. जेवढं पाहिजे तेवढं. समाधानी अतिशय समाधानी आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला मिळालेलं आहे. नक्कीच. इथून पुढे तुम्ही 100% वापरणार नक्कीच 100% वापरणार. नक्कीच वापरणार. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? हेच सांगणार आहे तुम्ही आम्ही. बाकीच्या शेतकऱ्यांनी बी वापरलं पाहिजे. वापरलं पाहिजे आणि वापरा म्हणून आम्ही वैयक्तिक सांगणार आम्ही. सांगणार आहे आणि सांगितलंय पण. सगळ्या बागेची परिस्थिती अशीच नसते. हो सगळ्या बागेची अशीच परिस्थिती आहे. तर म्हणजे सर्व प्लॉट मध्ये अशीच परिस्थिती आहे का फक्त कुठेतरी 4 झाडांनाच एवढं आहे? नाही सर्व प्लॉट मध्ये अशीच परिस्थिती आहे. सगळ्या प्रत्येक झाडाला अशी परिस्थिती आहे. आहे. ओके, म्हणजे तुम्ही समाधान आहे समाधान रामागरोटेक? तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपल्या ह्या प्लॉटचा पहिला व्हिडिओ म्हणजे भाग 1 आणि नंतर आपण ह्या प्लॉटची पुढं अपडेट पण घेणार आहे. नेक्स्ट भागामध्ये आपण ह्या फळांची साईज किती झाली किंवा वाढ कशी झाली हे पण आपण बघणार आहे आणि नेक्स्ट असं म्हणजे 3 ते 4 भागामध्ये आपण हा प्लॉटचे आपण हार्वेस्टिंगपर्यंत दाखवणार आहे. तर मी माझी एकदा अजून ओळख करून देतो शेतकरी मित्रांनो. मी रामाग्रोटेक प्रतिनिधी सांगोला तालुका आणि सर्वप्रथम आपले मानेगावचे प्रतिनिधी, तर यांची पण ओळख करून घेऊया आपण. मी रामाग्रोटेक प्रतिनिधी संतोष बाबर मानेगावमधून. तर मानेगावमध्ये तुम्ही सर्व काम आपल्या रामाग्रोटेकचे तुम्ही पाहता? हा सर्व पाहतो. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मानेगावमधून किंवा सांगोला तालुक्यामध्ये जर तुम्हाला कोणाला जर तुमच्या बागेमध्ये असा जर बदल घडवायचा असेल तर अवश्यकदा तुम्ही रामाग्रोटेकच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. जर तुमच्या बागेमध्ये जर काय अडचणी असतील किंवा समस्या असतील तर तुम्ही अवश्य एकदा रामाग्रोटेकच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. इथून पुढे काय अपेक्षा आहे? साईज चांगली व्हावी आणि तेलकट वगैरे प्रमाण वगैरे साईज चांगली व्हावी आणि शेवटपर्यंत फळाला जशी आता चमक आहे तशी शेवटपर्यंत चमक राहावी, रोगराई कुठली येऊ नये. हीच अपेक्षा दुसरं. तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या बागेला पुढं साईजसाठी आपल्या रामाग्रोटेकची बायोसृष्टी असेल किंवा वरून स्प्रेला असेल हे वेळोवेळी बागेच्या अपडेटनुसार म्हणजे झाडाच्या अपडेटनुसार आपण जे पुढचे आपले जे उत्पादन आहेत ते वापरण्यासाठी आपण त्यांना देणार आहे आणि त्याचे पण आपण उत्पादन वापरल्यानंतर त्याचं पण काय रिझल्ट येतो आपण नेक्स्ट भागामध्ये 100% आपण बघणार आहे. तुम्ही जे आमच्या रामाग्रोटेकवरती विश्वास ठेवून तुम्ही जे उत्पादनं वापरले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. थँक्यू. तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. ओके, रामकृष्ण.